महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। गोरेगाव पश्चिमेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 ते 10 नागरिक जखमी, विद्यार्थ्यांसह महिला आणि सिक्युरिटी स्टाफ जखमी। परिसरात भीतीचे वातावरण, नागरिकांची महानगरपालिकेकडे तात्काळ उपाययोजनेची मागणी। मुंबईत भटक्या कुत्र्याने 8 ते 10 नागरिकांना चावा घेत जखमी केले। विद्यार्थ्यांसह महिला आणि स्थानिक नागरिक जखमी असून महानगरपालिकेकडे तातडीच्या राज्यभरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे। अशातच मुंबईतील गोरेगाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। या जखमींमध्ये विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक, महिला आणि सिक्युरिटी स्टाफचा समावेश आहे। सदर घटना गोरेगाव पश्चिम येथे घडली आहे। कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ सुरक्षिततेची मागणी केली असून भटक्या कुत्र्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला विनंती केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर परिसरातील पवनबाग सोसायटी, आदर्श स्कूल कॅम्पस आणि आसपासच्या भागात एका कुत्र्याने 8 ते 10 जणांना चावा घेत गंभीर जखमी केले। जखमींमध्ये विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक, महिला आणि सिक्युरिटी स्टाफचा समावेश आहे। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले असून पालकांनी मुलांना बाहेर जाण्यास मज्जाव केला आहे। स्थानिकांनी तात्काळ महानगरपालिकेकडे ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। दरम्यान जखमींवर उपचार सुरू असून संबंधित कुत्र्याचा शोध घेण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान नागरिकांच्या या मागणीची पूर्तता होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।